नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी संगम रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी आज घेऊन आलेली आहे आंबीलची रेसिपी। चला मग पाहूया आंबीलची रेसिपी। तर आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे इथे दही। हे मी आंबट दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला ताकासारखं केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा, ज्वारीचं पीठ मी याच्यामध्ये टाकून हे पूर्ण चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेईन। आपण या ताकामध्ये ज्वारीचं पीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहेत हे मी जिरे थोडेसे वाटून घेतलेले आहे आणि थोडीशी मोहरी, लसूणचं पेस्ट आणि कोथिंबीर। एवढ्या या 4 सामग्रीपासूनच आपण आता बनवणार आहोत। तर त्यासाठी आता मी ठेवलेलं आहे एक छोटं पातेलं, याच्यामध्ये मी बनवणार आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया, हे 1 मापटं। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे वाटून घेतलेले जिरे टाकत आहे। त्याच्यानंतर मोहरी, आणि हे लसूण वाटून घेतलेला। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालंय आणि आपला लसूण पण थोडासा खरपूस झालेला आहे। आता मी यामध्ये टाकते कोथिंबीर, थोडंसं हलवायचं आणि आपण जे हे तयार केलेलं आहे ताकाचं आणि ज्वारीच्या पिठाचं ते टाकूया। हे थोडंसं घट्ट आहे, मी याच्यामध्ये पाणी टाकते। तुम्हाला केवढं पातळ पाहिजे तशा हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता त्यात। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ। हे पहा, मी अंदाजे एवढं मीठ टाकत आहे, कारण दही आंबट असल्यामुळं मीठ थोडंसं जास्त असेल तर चांगलं लागते। आणि चांगलं हलवून घेऊन याला एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची। मग तयार आहे आपली आंबील। हे बघा, चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि याचं जे टेक्स्चर होतं हे पण आता हे पहा चेंज होत आहे, असं फुटल्यासारखं थोडंसं ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे। चांगलं उकळून घेऊया। हे बघा, आपली आंबील तयार झालेली आहे आणि दिसायला तर खूप छान दिसत आहे। आता मी पण या आंबीलचा स्वाद घेते आणि तुम्ही पण अशाच प्रकारे ही आंबील बनवून पहा आणि टेस्ट कशी होते, तुम्हाला कशी वाटते हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं मी कशा प्रकारे आंबीलची रेसिपी बनवली। तुम्ही पण नक्कीच घरी बनवून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली। आणि तुम्हाला जर तुमची कुठली आवडती रेसिपी मी कशा पद्धतीने बनवते हे पाहायचं असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ती रेसिपी सांगा, मी नक्कीच ती रेसिपी बनवेल। तेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।